जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललो आहोत सिंहगड ट्रॅकला। आणि आता आम्ही रोडवरतीच आहोत। आता थोड्या वेळात आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचू आणि तिथून मग आपला सिंहगडचा ट्रॅक आपण चालू करणार आहोत। पुढे खूप मजा येणार आहे। बाकी सगळे पाठी राहिलेत ते बघा। आणि इथे आपल्यासोबत आपला भाऊ प्रज्वल भाई। आणि तिथे आपण पायथ्यावर पोहोचल्यावरती परत पुन्हा एकदा भेटूया। चला चला पटापट चला, पटापट चला। आदित्य अँड कंपनी फास्ट। आणि हे दोघं पण आपल्या सोबत आहेत गाईज। चला 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 लवकर, चला लवकर। तर गाईज आता आपण ऑलमोस्ट पोहोचत आहोत पायथ्याला। आणि तिकडे आपण जाऊन थोडा वेळ एक वॉशरूमसाठी आपण एक ब्रेक घेऊ आणि मग तिथून लगेच आपला ट्रॅक चालू करू। ॲक्च्युली आम्हाला आज निघायला खूपच उशीर झाला। आम्ही लवकरच निघणार होतो पण सर्वांची तयारी होईपर्यंत उशीर झाला। सो आता आपण पायथ्याला भेटूया। तर मंडळी आता आम्ही गड चढायला आम्ही सुरुवात केली आहे। आणि आता ऑलमोस्ट पायथा आम्ही गाठलाय। सगळेजण पुढे आहेत। आता आम्ही थोडा वरपर्यंत आलोय। अजून बरंच वरती चढायचं बाकी, सगळे पुढे आहेत। खूप मजा येणार आहे या ट्रॅकमध्ये। मी तर तसा रायगडचा ट्रॅक केलेला आहे पण सिंहगड फर्स्ट टाइम करतोय। सो बघायला तर खूप मजाच येईल। सिंहगड महाराजांचा गड आहे आपल्या। आणि आपल्या वीर तानाजी मालुसरे त्यांच्या त्या कार्याच्या प्रतिकात्मक रूपात हा गड आहे। चला या पुढे थोपड, एवढ्यात कुठं थांबताय। तर मंडळी अजून पण सिंहगड फोर्ट नाही आलाय। सिंहगड नाही आला अजून आत्ताशी चढतच आहोत। ह्याला थकलो इकडे चढून हे एवढं असं चढायचं। हे दोन आमच्या मांजरी गेल्या, आम्ही इकडे सर्व आहोत। अरे हा व्ह्यू आहे। पर्वतावर येऊन माउंटेन ड्यू पिया गाईस। मधुश्रीची हालत खराब झाली कारण की मधुश्री शूज नाही घातला रे। तिने घातलं नाही चप्पल। गाईस विसरली शूज आणायला। ए बाबा अजून खूप चालायचं पण मजा पण येते तेवढी। काढली आता मी। चढ, घाबरू नको। ऐक ना, ऐक ना, हे निशिम ती आता खाली थांब ना थोडंसं। आदित्य वर ये थोडं, ती खाली थांब। सिद्धी वर या। इथून घेतला हा इथून। अरे पागल, हे येत होता थोडा। इधर व्हिडिओ कर, मी जातो खाली त्यांना घेऊन तो पकड। एक मिनिट थांब, मला आधी बसू दे नीट। मी घसरीन माझ्या शूजचा। काय करावं लागतं यांच्या चक्करमध्ये। मला पकड। पकडायला पण चढ, मी आहे ना पायाला देतोय ना। अरे पागल। हा पकड ते। आइए हा तिकडूनच आले मी पण। प्रज्वला हळू। आदे
उतरताना कसं उतरणार? चढ चढ. ए घे चप्पल घे. मला सगळं वाटतं मी सरकणार आहे. उठ मधून. काट्या पकडा. तुम्ही वरती आल तेव्हा घेऊन या. अरे किती सर्व आहेत ना, सरळ रस्ता असून पण वाकडा यायचे. अरे हे तसं माझे. बस तिथपर्यंत पोहोचली ना आई शपथ. एकच सांग. जग जिंकलं. एकदा एक्सपिरियन्स करतो ना. पकड. अरे ते पकड. चला च्या गावात. सरकशील आदित्य दादा, तिथून सरकशील इकडून चढ. माझी गाठी चोरी नका करू कोणी. फायनली कम्प्लीटेड. हे पण या गाण्याने. हा गाणं लावला आम्ही लोकांनी तानाजीचा. गाईज अजून वरतून व्ह्यू आहे. व्ह्यू बघा. आणि या व्ह्यू मध्ये एक ही मांजर बघा थकलीस मग काय एवढ्यातच. काय बाई हा घाबरट आहे. हा या दोघी बोलू शकतो. या दोघी एकदम बिंदास चालतायत. आम्ही सर्वे काढून दाखव तुझ्या. कुठून सॅन्डल मध्ये दे ना सँडल. मी चालू शकतो दे. लेडीज पण मी शूज घातलेत ना. नाही कसं मी घालू शकतो पण लेडीज सँडल ती लेडीज नाही जमणार मला. तू आहेस ना लेडीज. ऑफकोर्स आहे. अगं तू लेडीज नाहीस, तू बाई पुरुष आहेस. मजा तर खूप येते पण हालत पण तेवढीच खराब होते आमची. हो अजून खूप वरती चढायचं आहे. म्हणजे हां अजून खूपच चढायचं आपल्याला. पण मजा खूप येते. वरतीट बोलू शकतो. सिंहगड वरतीट आहे. विचार करा काय कधी घ्यायला. हे सर्व अजून चालायचं आहे. असे रस्ते आहेत ना त्यामुळे जरा अवघड जात आहे सर्वांना. हे सर्व वरती गेले आणि मी इकडे मागे चालतोय. पण मजा येते एवढं बोलू शकतो. ट्रेकिंग आहे मजा येते तिकडे. मधुश्री बसली आहे. काय झालं मधुश्री? सर्व थांबले. हे सर्व तिकडे आहेत थांबले. मंडळी अजून आमचं म्हणजे 50% तरी झालं आहे वॉक करून. 50% पण नाही झालं. 25% झालं अजून. 25 ही बघा अनपड गावावर 25 बोलतो तर 35 35. अरे 25 तेवढं नाही, त्याच्याहून थोडं जास्त. मग 35 बोलली. हा म्हणजे तेवढं बोलू शकतो आपण. तेवढं झालंय. 50% पण 50% पण अजून खूप बाकी दुसऱ्या आहे बोलू शकतो. डोंगरापर्यंत आम्ही नाही पोहोचलो कारण तो आहे तिसऱ्या डोंगराला. अशी किती विचित्र दिसते मी. मी पण किती घाण दिसतो. उन्हामुळे खूप चालू. हा उन्हामुळे सगळ्यांची वाट लागली. एक तर कडक ऊन आहे, चढण खूप आहे आणि वाट खूप मोठी आहे. तर आम्हाला जरा टाइम लागतोय. ते का तिकडे मंडळी इकडे बसली आहे. ते काय माहिती कोण जातात तिकडे. मुलं मुली ट्रॅकला ट्रॅकर्स पण आहेत. इकडे आलेत. हे लोक बसलाय. प्रज्वल बसलाय तसं मागे परुलय आणि हे लोक बाकीचे बस. खूप चालायचं आहे अजून. खूप चालायचंय आणि मी अत्यंत थकले. मला नाही होते चढायला. मला पण नाही होतं तसं चढायला पण बोलू असं शकतो. वाटतं चांगलं कधी आहे. अस्थमाचा त्रास झाला असेल कोणाला आणि तो चढायला आला तर तो तो तर इकडेच त्याची गटकी जाईल लगेच. खतम. तर मंडळी आता आम्ही ऑलमोस्ट वरती पोचलोय आणि आम्हाला आता इथे बघायला एक पाण्याचं टाकं भेटलंय. बघा हे बघा. हे आहे शिवकालीन पाण्याचं टाकं सिंहगडावरचं. पाणी आता बऱ्यापैकी सुकलंय त्यातलं. मला नाही वाटत जास्त खोल असेल पण काहीतरी बघायला भेटलं. आता वरती गडावरती जाऊन अजून बरंच काही बघायला भेटेल. खूप चांगलं. पण आम्ही भरपूर मध्ये ब्रेक घेऊन भरपूर ब्रेक घेतलाय. अजून पाऊण तास लागेल वरती चढायला. आम्ही मागा सकाळी किती वाजता मला असं वाटतंय एक ऐक ना इथून जा ना गप्प. 10ला आम्ही काहीतरी चालू केलं ट्रेक. 10, 10:30, 11ला. तिथून आम्ही आता तसंच चढतोच आहे गाईज. सो बघा चढाई भरपूर आहे.
वरती भेटूया. तर मंडळी ऑलमोस्ट आता महादरवाजापर्यंत पोचू आम्ही आणि भरपूर वरती आलोय, भरपूर. हे बघा एवढं वरती आहे. आता महादरवाजा तिकडे आहे अजून वरती, थांबा दाखवतो. वरतीच चाललो आता, ऑलमोस्ट पोचेन. हे बाकी सगळे तिकडे पाठी आहेत ते बघा. चला आपण तोपर्यंत वरती जाऊ. आम्ही भरपूर मध्ये भरपूर थांबत आलो, त्यामुळे थोडा उशीर लागतोय वरती पोचायला. आणि त्यात हे लोक हे काय ऐकणारी आहेत का माणसं? वाकड्या वाटेनेच यायचं त्यांना, वाकड्या वाटेने. मी आपल्या सरळ वाटेनेच पहिलाच पोचतोय आणि तरी हे अजून येता येतच. पण काय ते बघा, पागल झालेत. आपण वरती जाऊ. पटपट चला, टाइमपास नका करू. गाईस मला इथून गड दिसतोय. एक मिनिट थांबा दाखवतो तुम्हाला. हा बघा इकडे दिसतो. बघा हा गड, हा महादरवाजा इकडे. चला वरती गाईस, बस थोडासा अजून, मग आपण महाराजांचा सिंहगड आपण एक्सप्लोर करू. बाकी ॲक्च्युली त्या सिंहगडाला आहे ना पायऱ्या नाहीत, म्हणजे हे असे पूर्ण खडक आहेत, खडकासारखे. ह्या खडग्यांवरती चढण करत चढाई करत यावं लागतं आणि त्यामुळेही जास्त थकवा लागतोय. रायगडासारखे इकडे पायऱ्या नाहीत जास्त. पायऱ्या नाही म्हणजे हायच नाही पायऱ्या. फक्त सुरुवातीला तुम्हाला माझ्या एक अंदाजानुसार आहे ना, मला असं वाटते की आपला महादरवाजाच्या इकडे पायऱ्या असतील, पण बाकी इथे पायऱ्या नाहीत. पण मजा आली. मस्त थांबत लिंबू पाणी पियत, हे ते पियत सगळे आलो. मी आपला पुढे चालतोय, मला सवय आहे. पण हे लोकांना थांबत दम घेत चालतंय. बस भगवा झेंडा आपला दिसलाय. आता पोचू आपण. ऑलमोस्ट हीच वाट आहे ना. हां चला भेटूया आपण आता डायरेक्ट महादरवाजाकडे. तर मंडळी हे बघा, शॉर्टकटने यायचा प्रयत्न करतो ते अजून तिकडेच आहेत. मी वर पोचला बघा, महादरवाजा इकडे महादरवाजा आहे गाईज. हा बघा, हा महादरवाजा. तर गाईज आता आपण पुणे दरवाजाच्या नंतर पुढे आलो आहोत. आणि आपला पहिला स्टॉप कुठला आहे? पुणे दरवाजा. पहिला पुणे दरवाजा, नंतर त्याच्यानंतर आहे आपला हे आहे पहाडी दारू कोठार. ओके, दारू कोठारला आता त्याच्यानंतर जाणार आहोत. इथून सरळ मग महाराजांची समाधी लागेल. राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी लागणार आहे तिकडनं मग तानाजी कडाला जाणार आहोत. जिकडे तानाजींनी आपल्याला लागेल चोरवाट. हो, तानाजी कडा नंतर चोरवाटला जाणार आहोत. तानाजी कडा म्हणजे जिकडे तानाजींची फायनल बॅटल झाली, लढाई तिकडे. मंडळी आता आपण आलो आहोत 3.5 तासानंतर शेवटी किल्ल्यावरती. आणि आपण आता आलो आहोत पुणे दरवाजाला. तर त्याच्या गाईज आपण आता इकडे आपलं तोफखानानंतर आहे घोड्याची पागा, म्हणजे जिकडे आपण घोडे म्हणजे त्या टायमाला जे घोडे ठेवायचे ती जागा. हे तरी आता थोडं डेव्हलप्ड आहे. त्या टाइम मी जेव्हा फोटो त्याच्यात बघाल तेव्हा ते तसं होतं. सो ही असं एक घोड्याची पाग आहे. हां, इकडे पाण्याचे टाकी दिसतात काय, ते घोड्यांना पाणी पिण्यासाठी इकडे ठेवले.
तर मंडळी आत्ता आपण आलो आहोत तोफखाना. इकडे दिलंय हे, तिकडे असं वर समोर आहे. पुणे दरवाजा आपला झाला आहे आणि आता आपण आलो आहोत तोफखाना. आणि इकडे सर्व आपले मागे पब्लिक आहे, आपली टीम. हे 2 मागे पांढरा तिकडे आहेत आणि हे 3 इकडे आहेत. काय बोलला? आधी लगीन कोंडाण्याचं, मग आमच्या मधुश्रीचं. पण आलो आहोत तोफ बघायला. आणि हे इकडे ही तोफ आहे आपली. इकडे जरा फोटोशूट करतात आणि इकडे तोफ आहे आपली. हे मंदिर आहे आपलं, कुठेतरी देवाचं मंदिर आहे. आणि हे आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, इकडे वर दिलं आहे. आता आपण आलो आहोत इकडे, जिकडे ज्यांनी तानाजी, सुभेदार तानाजींनी त्यांचा हात गमावला होता. ही ती जागा आहे. कुठे गेलं रे? अरे चालू आहे, सोड ना. तर मंडळी आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही एक अर्धा तासाचा ब्रेक घेतलेला. बराच मोठा ब्रेक होता आमचा. भरपूर काय खाल्लं पिल्लं. आता मी परत निघालो ट्रेकला. आणि आता आम्ही तानाजी मालुसरे यांचा जो पुतळा आहे त्याच्या दिशेने आम्ही चाललोय. आणि ह्यांना मधीच आमच्यासोबत जो कुत्रा आमच्यासोबत होता ना फिरत, म्हणजे ट्रॅक चालू केल्यापासून जो कुत्रा आमच्यासोबत फिरत होता ना, तो कुत्रा ह्यांना दिसला. पण ऍक्च्युली तो कुत्रा नव्हता. हा बघा इकडे पाठी असेल साईडला. हा बघा इकडे दिसला तुम्हाला. आता पुढचा आदित्य धरेल. मी थकलोय, शूज काढायला पकडतोय. मी थकलोय. आपण आता आलो आहोत, जसं निसिमने तुम्हाला सांगितलं, आपण तिकडे आलो. आता आपण दर्शनाला जात आहोत सुभेदारांच्या. आपण आलो आहोत आणि ही आहे महाराजांची समाधी, जी शिवाजी महाराजांनी हाताने कोरली आहे. समोरून दिसेल हे जे आहे ते शिवाजी महाराजांनी त्यांच्या आठवणीसाठी, एक आठवण म्हणून हे सर्व हे इकडे ते कोरलं आहे. आणि इकडे त्यांची सुभेदार तानाजी यांची समाधी, आणि इकडे त्यांचा पुतळा लावला. तर मंडळी आता आपण कल्याण दरवाजाच्या जवळ आलो आहोत. आणि इकडे आपला पाठी कल्याण दरवाजा आहे. आणि ॲक्च्युली तिकडे आता जायला मना आहे, कारण की काम चालू आहे, दरवाजाचं काम चालू आहे. त्यामुळे अलाउड नाही तिकडे जायला. सो तुम्हाला इकडूनच दाखवतो, थांबा. सो आहे कल्याण दरवाजा, याच्या ॲक्च्युली काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला तिकडे जाता नाही येणार आहे. हा बघा. आणि हा आहे इकडून व्ह्यू. आणि ॲक्च्युली इकडे खालती आहे ना, या साईडला इकडे खाली कल्याण गाव आहे. कल्याण नावाचं एक गाव आहे, त्याच्या दिशेला हा दरवाजा आहे, म्हणून ह्याला कल्याण दरवाजा. आणि सुरुवातीला आपण जो बघितला ना पुणे दरवाजा, तो पुणे शहराच्या दिशेने आहे, त्यामुळे त्याला पुणे दरवाजा म्हणतात. सो असं आहे काही. आपल्याला खाली जायला अलाउड नाही. चोर दरवाजा पण आपण पाहिला असता, पण आता नाही अलाउड. सो सॉरी. सो आता ऑलमोस्ट आपल्याला सगळं झालेलं आहे गड एक्सप्लोर करून. आणि आता आपण गड उतरायच्या मार्गाकडे लागणार आहोत. सो उतरताना आपण एकदा भेटू. तर मंडळी आता आपल्याला अलाउड केलं आहे, म्हणजे ॲक्च्युली एकाला आमच्यापैकी सगळे वरती आहेत, आमच्यापैकी आम्ही 2-3 जण खाली उतरतोय. आम्ही थोडीशी विचारपूस केली त्यांना. आम्ही थोडंसं विचारलं की काका आम्हाला थोडंसं, एक मिनटं थांबा गाईस,
हां सो त्यांना आम्ही थोडीशी घेऊन जरा आलोय. परमिशन घेतली त्यांच्याकडून की प्लीज काका आम्हाला थोडंसं खाली शूट करायला द्या. सो आता आम्ही कल्याण दरवाजाजवळ आलो आहे, तुम्हाला दाखव. सो असं आहे कल्याण दरवाजा गाईज. हे बघा रिस्की आहे थोडंसं, पण काही हरकत नाही, आपण तेवढं करू शकतो. थोडंसं अजून खाली जाऊया. ओ माय, अरे बापरे. सो बोलवायला लागलेत सर्व, फटाफट तुम्हाला दाखवतो. काहीच ओरडायला लागलेत ॲक्च्युली ते. एक मिनटं. सो थोडासा मी आता हा बघा, हा पाठी दरवाजा आहे, तुम्हाला दाखवतो पटकन. एक ॲक्च्युली ते खाली उतरायला आहे, पण आता मी उतरत नाही पूर्ण, तुम्हाला दाखवतो. हा आहे पूर्ण कल्याण दरवाजा, आणि कल्याण दरवाजाच्या इकडून हा पूर्ण व्ह्यू आहे. काहीच ओरडतायत आपल्याला, आवाज देत आहेत. फटाफट फटाफट जाऊया. आणि ॲक्च्युली आपल्याला चोर दरवाजा आपला बघायचा राहिला, पण ठीक आहे, जाऊ दे, काम चालू आहे त्यामुळे नाही बघता येणार. आणि आता मेन म्हणजे आपला उशीर पण झाला आहे, 5 वाजता गड बंद होणार आहे, त्यामुळे चला आता भेटूया आपण डायरेक्ट गड उतरताना. जय गणेश. तर मंडळी आता आपण ऑलमोस्ट खाली पोचायला आलोच आहे. थोडासा टाईम लागतोय, अजून टाईम लागणार आहे, बिकॉज हे एवढं अजून खाली उतरायचं आहे. बाकी सर्व पुढे आहेत, पण पायांची खूप हालत बेकार झाली आहे. अरे बापरे. गाय तिथून झाडं झुडपातून येताना थोडंसं आरामात, कारण की आत्ताच मला तिकडे वरती आवाज आला सळसळण्याचा, म्हणून तुम्हाला बोलतोय आपल्या रिस्कवरती या. आम्ही तर घेतली त्या रिस्क आईच्या गावात. काहीच, पण बाकी काहीच म्हणा, बाकी चला, बाकी काही म्हणा, मजा आली, खूप मजा आली खरंच. हे ह्यांचं बघा, अरे बाबा, हे अशी चढण उतरण करत 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 आम्ही सगळे आता आपण पण बसून उतरूया गाईस, कारण की इथं बसूनच उतरावं लागणार आहे. हे बघा, हे इथं पाय ठेवला, थांबा गाईस. मी सोबत व्लॉग पण करतोय, आणि बाई साहेब, ही अशी बघा, ही चढण होती, उतरण होती, एकदम स्लोप होता, पॅन्टीची लागली पूर्ण वाट, आणि पाठी सनसेट बघू शकता. मधी मागासचा जो पॅच तुम्हाला मी सांगितला ना, तो ह्याचा आता
जो सळसळण्याचा तुम्हाला मी सांगितलं ना आवाज आला, तो खूप स्कॅरी होता काहीच. काय माहिती व्हिडिओमध्ये आला आहे की नाही माहीत नाही, पण ना जेव्हा एडिटिंग करताना चेक करू ना तेव्हा त्याच्यामध्ये मेन्शन करू, किंवा जर नाही जर आला असेल आवाज तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे की आवाज याला असा असा. खैर एवढं काय हे नाही त्याला, नॉर्मल. काय जास्त मोठे प्राणी असं म्हणजे या रोडला तर म्हणजे या उतरडला तर नसणार, पण ते नॉर्मल मस्त असं ना साप वगैरे, विंचू, तसे सगळे प्राणी, जनावरं वगैरे असतात. सो आता पकड कोणाला भेटूया परत. मंडळी आत्ताच आपण एवढं वरतून चालत आलो आहे गडावरनं, आपण आता खाली आलो आहोत. आता आम्ही आलो आहोत. खूप मजा आली आम्हाला लोकांना, पण पायांचे पण तेवढेच वाट लागले सर्वांचे. खूप पाय दुखायला, सर्वांचे पाय दुखतात, कारण की आता आणि मेन तर मधुश्री पण पडली तिथं, म्हणजे स्लोप होतं तर ते घसर जास्त होतं, सर्व घसरत होतं पाय जास्त. सर्व तिकडे आहेत, येत आहेत मागून. पण खूप मजा आली आम्हाला लोकांना. पण आजचा डे वरती होता, सिंहगड वरती होता. आम्हाला ट्रॅकिंगला पण मजा आली. इकडनं जाताना काय वाटलं नाही, पण तिकडनं येताना तर आम्हाला आमची खूप वाट लागली. बघ आम्हाला मजा आली, सर्वांना मजा आली. तुम्हाला पण हा व्लॉग आवडेल. व्हिडिओमध्ये एवढी मस्ती केली आहे. सुभेदार तानाजी यांच्याबद्दल आम्ही सांगितलं पण आहे व्हिडिओमध्ये, खूप काही माहिती दिली आहे त्यात. सो हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या गाताला सपोर्ट देत राहा. जय गणेश.